सेनेच्या 2 खासदारांचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग असणार आहे। वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळणार असल्याची माहिती मिळतेय। तर बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचंही नाव मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहे। शिवसेनेला जे दुसरे मंत्रिपद मिळणार आहे त्या पदावर त्यांची नियुक्ती होऊ शकते आणि या संदर्भात आजच शिवसेनेच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहेत। तर नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आपल्या सोबत आहेत। थेट आपण उदयकडे जाणार आहोत। उदय, आपण आता पाहतोय आता कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागणार हीच चर्चा संपूर्ण राजकारणात सध्या सुरू आहे। शिवसेनेकडे सुद्धा 2 मंत्रिपद आहेत, त्यामध्ये एक नाव एकतर मिळतंय श्रीरंग बारणे आणि दुसरं प्रतापराव जाधवांचं। उदय, म्हणाली जे वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार शिवसेना हा जो एनडीएच्या घटक पक्षांमध्ये 4थ्या क्रमांकाचा पक्ष आहे, सर्वाधिक खासदार असलेला, त्यामध्ये शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपद दिलं जाणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती। जी काही सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचं नाव जे आहे ते आघाडीवरती आहे, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल असं सांगण्यात येत आहे। त्याच पाठोपाठ बुलढाण्याचे खासदार शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव देखील स्पर्धेमध्ये आहे। ते सर्वाधिक सिनियर खासदार आहेत, ते जवळपास 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळते का बारणे यांना मंत्रिपद मिळते हे आता पाहावं लागणार आहे। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार श्रीरंग बारणे यांचं नाव आघाडीवरती आहे, तर स्पर्धेमध्ये प्रतापराव जाधव यांचं देखील नाव आहे। तर शिवसेनेला एकूण 2 मंत्रिपद मिळणार आहेत। ही दोन्हीही कॅबिनेट मंत्रिपद मिळतात का एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रिपद मिळते हे आता पाहावं लागेल। आणि आज या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काही महत्त्वाच्या बैठका एनडीएच्या महत्त्वाच्या होणार आहेत आणि या बैठकीमध्ये एकूणच जे मंत्रिमंडळाचं जे वाटप असेल ते ठरणार असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे शिवसेनेकडनं नेमकं कोणाला अंतिम उमेदवारी म्हणजे मंत्रिपदासाठी नाव निश्चित होते हे पाहावं लागणार आहे। जे एकूण माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकूण 10 मंत्री जे आहेत सर्व एनडीएच्या घटक पक्षांमध्ये ते सगळे शपथ घेणार आहेत। त्यामधून शिवसेनेचा देखील एक मंत्री होणार आहे, त्यामध्ये या मंत्रिपदासाठी कोणाचं नाव अंतिम होतंय हे पाहावं लागणार आहे। श्रीरंग बारणे यांचं नाव सध्या आघाडीवरती आहे, मात्र अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनाच घ्यायचं आहे। त्या संदर्भात ते थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळपर्यंत या संदर्भात अंतिम शिक्कामोर्तब करतील अशी माहिती मिळते। अगदी बरोबर आहे आणि त्यामुळे उदय या संपूर्ण निर्णयाकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जो निर्णय असेल तो मान्य असेल तर मंत्रिपदाची संधी मिळाल्यास त्याचं सोनं करू अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधवांनी दिली आहे। लोकसभेचे निकाल लागले, निवडणुकी झाल्या, निवडणुकीमध्ये हे निर्णय देखील आलेले आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा विजयी झालेले आहे। आता ते दिल्लीत आहे आणि दिल्लीत आता केंद्रीय मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातून सर्वात प्रामुख्याने जे पुढे नाव आहे ते प्रतापराव जाधव आहे, त्यांच्याशी थेट चर्चा करूया। सर, शिवसेनेच्या वतीने आपलं नाव सगळं आघाडीवरती आहे, आपण अनुभवी नेते आहात, सलग 4थ्यांदा विजयी झालेले आहात, याचा अर्थ असा घ्यायचा की निश्चितपणे केंद्रीय मंत्रिमंडळात आपलं स्थान मिळेल शिवसेनेच्या वतीनं? नाही बघा, अनुभवाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर मी सुरुवातीला शिवसेनेचा जिल्हा परिषदमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून बुलढाण्यात काम केलं। 3 वेळेस मी मेहकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो। युती सरकारमध्ये मी राज्यमंत्री म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि आता बुलढाण्यातल्या जनतेने 4थ्यांदा मला लोकसभेमध्ये बुलढाणा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं। निश्चित सिनियरिटीच्या बाबतीमध्ये जे तुम्ही म्हणाला ती आहेत, पण खऱ्या अर्थानं मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये जे विचारलं त्याचे अधिकार आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना दिलेले आहेत, ते त्या बाबतीचा निर्णय घेतील। म्हणजे एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री ते निर्णय घेतील, पण ज्या पद्धतीनं चर्चा आहे की 2 मंत्रिपदं शिवसेनेला मिळणार आहे, एक राज्य मंत्रिपद आणि कॅबिनेट मंत्रिपद। सूत्रांची माहिती आहे की सगळ्यात आघाडीवर आपलं नाव आहे। जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करायला आपण निश्चितच प्रशासनिक संसदीय कामाचा असेल, प्रशासनाचा असेल, प्रदीर्घ असा जवळपास 35 वर्षाचा अनुभव माझ्याकडं त्या ठिकाणी आहे। जर मला ही संधी त्या ठिकाणी मिळाली तर त्या संधीचं सोनं बुलढाणा जिल्ह्याचा विकास असेल, महाराष्ट्राचा असेल आणि देशामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या खात्याच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन आणि दिलेल्या संधीचं आणि विशेष करून शिवसेनेचं नाव लौकिक कसं वाढेल यासाठी प्रयत्न करेल।
ही संधी तुम्हाला विधानसभेसाठी देखील एक यशाचा मार्गावरून बघण्यात जाईल, कारण की ज्या पद्धतीनं लोकसभेचे निकाल आलेले आहे त्यामध्ये महायुतीला बऱ्यापैकी धक्का बसला आहे. तो धक्का दूर करण्याकरता मंत्रिपद आणि विधानसभा निवडणुका एक मोठं काम असेल. निश्चितच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक मुद्दे विरोधकांनी फार मोठे होतील. मग त्यामध्ये मराठा आरक्षणाचा सुद्धा मोठा फटका महायुतीला बसला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासोबत शेतीमालाचे भाव असतील, सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा असेल, धान असेल, या सगळ्या भावाच्यामुळं सुद्धा शेतकऱ्यांमध्ये थोडा असंतोष होता आणि मला वाटते तो त्यांनी थोडाफार प्रमाणात का होईना पण मताच्या रूपातून प्रगट केला. निश्चितच या शेतकऱ्यांसाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही चांगले निर्णय घेऊन पुन्हा हा शेतकरी आमच्यासोबत जो नेहमी करता सातत्यानं आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, पुढच्या काळातही विधानसभेच्या निवडणुकीत त्याला आमच्या पाठीशी आम्ही उभं करून महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये चांगल्या बहुमतानं आम्ही निवडून आणू. धन्यवाद. हे होते प्रतापराव जाधव, नवनियुक्त खासदार आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची चर्चा सुरू आहे त्यामध्ये महाराष्ट्रातून सगळ्यात पुढं त्यांचं नाव आहे मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या वतीनं. नवी दिल्लीहून व्हिडिओ उमेशसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत.